मिनिटात पहिला बॉल पडला पाहिजे. नाही फरदीन प्लीज. येस, चला लवकरात लवकर आपण जेवढं होईल तेवढं शक्य सामना सुरू करायचा आहे, कारण आपल्याला वेळेत सर्व सामने संपवायचे आहेत. दरवर्षी आपल्याकडे 7 सामने होते, यावर्षी 9 सामने आहेत. त्यामुळे अतिरिक्त 2 सामन्यांचा भार आपल्यावरती आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत, पहा ही स्पर्धा काल चंदूसर ग्रामीण गटातील स्पर्धा झाली. 2 गाव एक संघ हे स्क्रीनवरती पाहतोय, कालच्या दिवसाचे मालिकावीर आहेत. काल 2 गाव एक संघ खेळले गेले, त्यामध्ये आयकॉन म्हणून सीबीडी आणि दिवाळी टीममधून योगेश पवार आपल्याला पाहायला मिळाले. ते मालिकावीर राहिलेत काल चंदू सर. नक्कीच मी कालच्या दिवसाचंच नाही म्हणेल, मी म्हणेल या स्पर्धेचा राजा कोण असेल ना, योगेश पवार आहेत. कारण या स्पर्धेचा इतिहास तुम्ही तपासा, सगळ्यात जास्त वेळेला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन आणि मालिकावीर पुरस्कार कोणी घेतला असेल तर ते नाव आहे योगेश पवार. अगदी बरोबर आहे. काल त्यांनीही स्वतःच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की ही स्पर्धा म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या घरची स्पर्धा आहे. मी नेरूळमध्ये खेळलो म्हणजे मला कधीच वाटत नाही मी बाहेर खेळतो, मला असं वाटतं की माझ्या पेनमध्ये खेळतोय. कारण या मैदानासोबत माझं जे नातं आहे ते मात्र अगदी घट्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण डी वाय पाटीलमध्ये असताना ॲज अ फिल्डिंग कोच म्हणून सचिन तेंडुलकर सरांच्या अकॅडमीमध्ये ते फिल्डिंग कोचची भूमिका निभावत असतात आणि त्यांची जबाबदारी ती पार पाडत असताना नेरूळसोबत त्यांची एक वेगळी नाळ जोडली गेली आहे, हे देखील त्यांनी आपल्या काल मुलाखतीमध्ये सांगितलं. आणि या स्पर्धेविषयी सांगायचं झालं तर निश्चितपणाने ते सीझन नंबर 1 पासून या स्पर्धेसोबत जोडले गेले. त्याचं एकमेव कारण आहे की किरण मेहर. नक्कीच किरण मेहर यांचंही आम्ही विशेष कौतुक करू. अविनाश दादा सुतार असतील, ज्ञानेश्वर सुतार साहेब असतील, त्याचबरोबर विवेक सुतार बुवा असतील, ही अशी नावं आहेत या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम मात्र ज्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. पंचांची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची असणार आहे. दत्ता मेहर, नीरज राणावत, त्याचबरोबर जर पाहिलं तर शशी मेहर या ठिकाणी जोडलेल्या जाताना पाहायला मिळत आहेत. आणि tenniscricket.inची टीम एक वेगळा आविष्कार देखील सादर करताना पाहायला मिळते. रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये 10 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं चित्रण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून देखील खूप चांगल्या पद्धतीने होतो आहे. आणि विशेष म्हणजे चौफेर असणारं हे क्रीडांगण. आणि पहा यानंतरच्या मॅचमध्ये सगळ्यांचंच लक्ष असणार आहे, कारण एका बाजूला योगेश पवार आहेत, उस्मान पटेल आहेत, आकाश तारेकर आहेत, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फरदीन काझी, श्रेयस कदम, भावेश शेलार, ही अशी नावं आहेत. म्हणजे यानंतरच्या मॅचमध्ये प्रेक्षकांना प्रचंड उत्कंठ असणार आहे. निश्चितपणाने योगेश पवार यांच्याविषयी आपण काल चर्चा करत होतो, आजही त्या विषयाची चर्चा होईल. कारण काल आपण पाहतोय की मालिकावीर घेतलं, त्याची ही हायलाईट्स आपल्या स्क्रीनवरती यावेळेस पाहू शकता आपण कशा पद्धतीने फटकेबाजी काल आपण पाहिली होती. योगेश पवार यांची षटकार चौकारांची आतषबाजी, सारसोळी टीम आणि सारसोळी शिरवणे टीमच्या अगेन्स्ट आपण हा सामना पाहतोय. हे पाहू शकता आपण पहिल्याच सामन्यामध्ये जवळजवळ अर्धशतकीय खेळी त्यांनी मात्र साकारली होती आणि त्या अर्धशतकीय खेळी 57 धावांवरती नॉट आऊट होता. आणि तीच पारी आज इनिंग मात्र पुन्हा डेव्हलप होईल का, हा मात्र प्रश्नचिन्ह आहे. हे पहा काय फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. कालची ही इनिंग होती, त्यामध्ये रोहित किडनीचं देखील एक अर्धशतक होतं, परंतु रोहितचं अर्धशतक व्यर्थ गेलं असं आपण म्हणू शकतो, कारण तो सामना मात्र गमावला होता शिरवणे सारसोळे टीमने. काल ग्रामीण गटातील सामने आपण पाहत होतो, 2 गाव एक संघ आणि त्यांच्यासोबत खेळला जाणारा एक आयकॉन म्हणून योगेश पवारने महत्त्वाची भूमिका निभावली दिवाळे आणि सीबीडी या टीमसाठी. ही फटकेबाजी आपण पाहतोय. हायलाईट्स कालच्या दिवसातील योगेश पवार यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या tenniscricket.inच्या 10 कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेली त्यांची ही मेमरीबल. tenniscricket.inच्या माध्यमातून त्यांच्या 10 कॅमेऱ्यांमधून कैद झालेली ही त्याची मेमोरेबल इनिंग आपल्याला नक्की पाहायला मिळाली. सामन्याला सुरुवात होतीये. FM कांधारे किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपला अधिराज 11 वडघर फोर्ट स्ट्रायकर्सचे खेळाडू या टीममध्ये सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि सामन्याचा आपण पूर्वार्ध पाहूया. या मॅचला सुरुवात होण्यापूर्वी टॉस जिंकला FM कांधारे किंग्स या संघाने, आणि टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा
फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. अधिराज 11 वडघर टीम मैदानाच्या आतमध्ये इथे तयार होताना पाहायला मिळेल आपल्याला, कारण पहिल्यांदा त्यांना बॅटिंग करायची आहे. टॉस गमावल्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली चंदू सर की दोन्ही टीमचे खेळाडू लक्ष द्या, आपली टीम जी स्क्वॉड आहे ती स्क्वॉड आम्हाला इथे अपडेट करायची आहे. दोन्ही टीमचे असे खेळाडू 12वे खेळाडू आमच्या स्टेजवर पाठवा ज्यांना सगळी नावं माहिती असतील. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू, कारण tenniscricket.inच्या या स्कोअरबोर्डवरती आपली संपूर्ण टीमची नावं आहेत अपडेट करायची आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो. इस सामन्याला सुरुवात होण्याचा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येताना पाहायला मिळणार आहे. जबरदस्त मॅच असणार आहे, सुपर मॅच, आणि या मॅचला मात्र आता होते सुरुवात. आजच्या दिवसातील घमासान दुसरं युद्ध सुरू होताना पाहायला मिळेल. मयूर वाघमारे देवतचा खेळाडू, पहिला बॉल फरदीन काझीसाठी ऑफ साईडला खूप चांगला फटका आहे. लॉंग ऑफमध्ये फिल्डर उपस्थित असताना एक सिंगल रनीतून मात्र पूर्ण केली गेली आहे. या पहिल्या धावेसोबत धावसंख्येचा श्री गणेशा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस श्रेयसने सांगितलं की पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करणार आहे, 60 धावांपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पहिलाच बॉल श्रेयससाठी फुल टॉस ऑन साईडला, आमच्या स्टेजला मानवंदना देणारा हा षटकार. सहार जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. श्रेयस कदमची ओळख आहे, याच मैदानात याच स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. आणि इकडे जर पाहिलं तर मयूर वाघमारे ज्यांना या स्पर्धेने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती, व्यावसायिक गटातील त्यांचं आगमन होतं, आणि इकडे श्रेयसने ठोकलाय षटकार. 6 रन. आणि त्यानंतर मात्र विकेटच्या मागे जाणारा बॉल आकाश तारेकर हा बॉलच्या मागे धावताना पाहायला मिळाला. सिंगल एक धाव आली. आकाश तारेकर, एक वेळ होती चंदू सर की या खेळाडूला संपूर्ण महाराष्ट्राचा बायकर मॅन म्हणून ओळखलं जायचं, परंतु आज असं म्हटलं जातं की रेकॉर्ड्स जे बनतात ना ते तुटण्यासाठी बनतात. आज आकाशची जागा कुठे ना कुठेतरी केतनने घेतली आहे, परंतु केतन नेहमी सांगतो की मी स्वतःला कधीच बायकर मॅन समजत नाही किंवा मी स्वतःला कधीच मोठं समजत नाही, कारण ज्यांच्या सोबतीमध्ये मी घडलो ते सगळे खेळाडू आहेत जे ते आमच्यासाठी महत्त्वाचे. तिथे पाहू शकता आपण नो बॉलचा इशारा तर आलाय, परंतु पंच आम्हाला इथे तिसऱ्या पंचांची मागणी करताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. आणि पंचांचा डिसिजन रेडी झालेला आहे. नो बॉल कॉल आलेला आहे पंचांकडून. बीमर हाताळला गेला आहे आणि इथे रन देखील मिळतील, एक्स्ट्रा 1 रन, म्हणजे 9+1 अशा 2 धावा टोटल ॲड होतील टीमच्या टोटलमध्ये. मयूर वाघमारेचा हा पहिला बीमर इथे हाताळला गेला. देवतगावचा हा सितारा, याही खेळाडूने खूप मयूरचा फ्री हिटचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल आतमध्ये येणारा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, आणि या प्रत्येक बॉलचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न श्रेयस करताना चंदूसर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक जबरदस्त बॅटल सध्या मैदानामध्ये आहे. एकीकडे रायगडचे तारे सितारे सगळे मैदानामध्ये आहेत, आणि दुसरीकडे मात्र मुंबईचे खेळाडू. ऑन साईडला टर्न केला, मिड विकेटकडे फिल्डर तैनात आहे, एक सिंगल धाव तिथून कंप्लीट केली जाते. हा क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे ना, हा अव्वल आहे. चंदू सर, या गोष्टी मैदानावरती दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात. पाऊस पडो अगर न पडो, परंतु या मैदानावरती धडपड ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते.
हो, खूप साऱ्या आठवणी आहेत. मग जीवित मात्रेचे सूर मारून कॅच पकडण्याचा प्रयत्न असेल, आकाश तारेकर यांचा असेल, अशा खूप साऱ्या घटना या स्पर्धेतील आठवणीमध्ये सगळ्यांच्याच असणार आहेत आणि ही ओळख आहे या स्पर्धेची. परंतु ही मॅच जबरदस्त होईल कारण कट टू कट फाईट असणार आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. यात एकतर्फी सामना होईल असं तर वाटत नाही. अगदी बरोबर आहे तुमचं, कारण या स्पर्धेमधून या मॅचमधून जे काही घडेल ना ते मात्र पाहण्यासारखं असेल, भरपूर काही शिकण्यासारखं असेल. अनेक खेळाडू चंदू सर जे या टेनिस क्रिकेटमध्ये किंवा रबर बॉलमध्ये नव्याने पदार्पण करतात ते खेळाडू मैदानावरती आहेत आणि या खेळाडूंचा खेळ बघून ते प्रेरित होत आहेत आणि या सामन्यांमधून या स्पर्धेमधून जे काही शिकता येईल ते मात्र शिकून घ्यावं मी तर म्हणेन, कारण हे तुमच्यासाठी पुढे जाऊन बेनिफिट असेल. आता तुमच्यासाठी खूप साऱ्या सुविधा उपलब्ध झाल्यात. नवनवीन स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा तुमच्यासाठी येऊ लागलेल्या आहेत आणि पावसाळी क्रिकेट असं आहे, म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये पावसाळी क्रिकेटमधून नवनवीन टीम, नवनवीन प्लेयर. पहा, याही वर्षीचा पावसाळी क्रिकेटचा हंगाम तुम्ही जर पाहिला तर खूप सारे नवीन प्लेयर आलेत. काही नवीन टीमसुद्धा पाहायला मिळत आहेत, ज्यांचा परफॉर्मन्ससुद्धा खूप चांगला होताना पाहायला मिळाला आहे. त्यामुळे पावसाळी क्रिकेट आपल्यासाठी पर्वणी आहे. गोलंदाजीसाठी रोहित यादव येत आहेत आणि लहान वयातच ISPL खेळणाऱ्या खेळाडूंपैकी सुद्धा एक आहेत. म्हणजे खरं तर टेनिस क्रिकेटने काय दिलं, हे दिलं आहे, आपल्याला ओळख दिली, आपल्याला आयडेंटिटी दिली आणि आपल्याला खऱ्या अर्थाने या संपूर्ण समाजामध्ये जगण्यासाठी एक वेगळा मार्ग दिला. कारण प्रत्येक खेळाडू आपापल्या परीने काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि हेच वेगळंपण तुम्हाला सर्वांसमोर सिद्ध करण्यास भाग पाडतं. आणि स्वतःला सिद्ध करायचं असेल, स्वतःला वेगळं पण दाखवावं लागतं. कारण या संपूर्ण जगामध्ये वावरायचं असेल तर एकमेकांची कॉपी करून किंवा एकमेकांसारखं वागून चालत नाही. तुम्हाला स्वतःचं वेगळेपण काय आहे हे दाखवावं लागतं. चंदू सर, वेगळेपण दाखवावं लागेल, प्रत्येकाला सिद्ध करायचं आहे. पहा, बॅटिंग मिळाली आहे, बॅटिंगमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावं लागेल. बॉलिंग मिळाली तर बॉलिंगमध्ये दाखवावं लागेल. दोन्ही नाही मिळालं तर फिल्डिंगमध्ये दाखवावं लागणार आहे आणि प्रत्येकाला सिद्ध करायचं आहे. या अशा स्पर्धा असतात ज्या तुम्हाला एक नावलौकिक मिळवून देतात, परंतु तुम्हाला त्याच ठिकाणी मेहनत मात्र नक्कीच करावे लागते आणि आज सगळ्यांचंच लक्ष त्यामुळे नगरसेवक चषकावर आहे. रोहित यादव पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर पुढचा बॉल लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला ऑफ साईडला. खूप चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप आहे. फिल्डरपासून दूर राहिला बॉल, परंतु जोवर फिल्डर बॉलला पिक करून थ्रो करेल तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. या मैदानाचा कालचा जर आपण रेकॉर्ड पाहिला तर मला वाटतं जवळजवळ 90 धावा ह्या बनवल्या गेल्या. त्यामुळे अपेक्षा आहे की आजही या संपूर्ण व्यावसायिक गटातील खेळाडूंकडून ॲटलिस्ट 75-80 रन्स या मैदानावरती आज पाहायला मिळतील. कारण या स्पर्धेचा एक वेगळा नियम यावर्षीपासून सुरू झाला आहे की पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाला पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळणार आहे. त्यामुळे एक सामना जिंकलात आणि जर तुमचं पहिल्या फेरीमध्ये हाय स्कोर असेल तर तुम्हाला एक बक्षीस लागू झालं हे समजून जायचं. म्हणजे किती सोपी झाली आहे ही स्पर्धा आणि हे आजचं युग हे मात्र पाहायला मिळेल या नगरसेवक चषकाच्या निमित्ताने. ऑफ तुमच्या बाहेर जाणारा बॉल पुन्हा एकदा खराब. लाईन आणि लेंथ थोडीशी सुधार करावा लागेल, कारण रबर बॉलमध्ये कधीकधी बॉल ग्रीप होत नाही, त्यामुळे बॉल टर्न करणं थोडंसं कठीण होतं. आणि आता मात्र रोहित यादवचं सध्या हेच होतं आहे. हे पहा, पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल उचलून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॉल बॅटचा नीट संपर्क नाही आहे. आपण पाहतो श्रेयस जीवाच्या आकांताने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला जेवढं हवं तेवढं यश मात्र मिळत नाही आहे. रोहित यादवसारख्या या नवख्या नवतरुण आणि युवा खेळाडूने श्रेयससारख्या खेळाडूला बांधून ठेवलं आहे, ही महत्त्वाची बाब आहे. उडवलाय, किती वेळ युवा खेळाडू या अनुभवी खेळाडूला बांधून ठेवणार, शेवटी एक्सपिरियन्सच कामी येणार हे दाखवून दिलं श्रेयस कदमने. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी. काही बॉल खूप चांगले फिरवले मी आणि कौतुक करेल रोहित यादव यांचं, परंतु हा बॉल थोडासा पुढे केला होता आणि त्याचा फायदा घेत असताना लांबवरचा स्ट्रोक आलाय श्रेयस कदम यांच्या बॅटमधून आणि दोघांमधला चांगला संघर्ष देखील सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीलाच केला. एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहितकडे बॉल पहा, ओला बॉल ज्या वेळेला असतो ना तेवढा वळत नाही, परंतु बॉल सुका असेल ना, पाऊस नसेल ना, त्यावेळेचं रबर बॉल क्रिकेट थोडंसं वेगळं असतं आणि सध्या बॉल फिरतायत ना. ड्राय पिच आहे सध्या, अजून पाऊस झालेला नाही आहे मैदानावरती, त्यामुळे बॉलर्सला ॲडव्हान्टेज मिळतो आहे. कारण मागची मॅच आपण पाहिली, लो स्कोरिंग मॅच झाली, त्यामुळे गिरीश कोचरेकर त्यानंतर बुमराह यांची सर्वांची झालेली गोलंदाजी ही आपण
पाहिली होती. त्यामुळे लो स्कोरिंग मॅच या मैदानावरती जी आहे ती लवकर चेस केली जाते. अगदी 2-3 षटकांमध्ये सामना संपण्याची तिथे मात्र मुभा मिळेल. इथे पहा लॉंग ऑफकडे बॉल चालला, फिल्डर त्या ठिकाणी वेगाने झपट्टा मारतो या बॉलवरती. सिंगल एक धाव. ॲक्युरेट थ्रो, ॲक्युरेसी खूप चांगली आहे या सर्व क्षेत्ररक्षकांकडे, कारण व्यावसायिक क्रिकेट तुम्ही खेळताय, तुमचा फिटनेस चांगला हवा, तुमच्या थ्रो ॲक्युरेट येणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड. तुम्हाला कुठे थ्रो करायचं आहे हे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. फरदीन काझी यावेळेस ऑन साईडला, योगेश पवारच्या हातामध्ये बॉल लँड. पहिला धक्का, सॉफ्ट डिसमिसल. बॅटिंग करत असताना फरदीनकडून अपेक्षा होत्या की या मॅचमध्ये काहीतरी तो घडवेल, परंतु काहीही न घडता फरदीन स्वस्तात बाद होतोय. चांगल्या गोलंदाजीला यशाची झालर लागणं देखील गरजेचं असतं आणि तेच पाहायला मिळालं. बॉलला उंची दिली, थोडासा पुढे बॉल होता, परंतु फरदीनने हा बॉल जर पाहिलं तर थोडासा ॲक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही करू शकले आणि एक चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक षटकार आला जरूर, परंतु आपली अचूकता त्यांनी नाही सोडली आणि रोहित यादवने खूप प्रभावित केलं या गोलंदाजीमध्ये. निश्चितपणे, कारण या खेळाडूला ज्या गोष्टीसाठी आणलं गेलं होतं त्या गोष्टी मात्र इथं मैदानामध्ये पाहायला मिळतात. 22 रन आतापर्यंत आहेत स्कोर कार्डवरती. 22 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं अवघ्या 22 या धावसंख्येवरती. आता होप्स वाढलेत, आता अपेक्षा वाढल्यात, कारण तुम्हाला मैदानामध्ये खेळायचं, तुम्हाला या संपूर्ण धावसंख्येला पुढे घेऊन जायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. जिशान खान येणार, नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. भावेश शेलार, श्रेयस कदमच्या सोबतीने आता तो 1 डाऊनच्या रूपात मैदानात आला आहे आणि जिशानवरती आता ही जबाबदारी मात्र दिली गेली आहे गोलंदाजीची कमान सांभाळण्यासाठी, कारण तिसरा फ्रेश बॉलर या मॅचमध्ये वापरला गेला आहे. काहीतरी रणनीतीचा भाग असावा चंदू सर. नक्कीच, परंतु पहिल्या दोन्ही ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 22 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11. थोडंसं नियंत्रण आहे इकडे. जसं श्रेयसने म्हटलं की आम्ही 60पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, परंतु पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडासा लगाम आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता ही चांगली गोलंदाजी म्हणावी लागणार आहे, परंतु 3 ओव्हर बाकी आहेत अजून. पाहूया येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये कशा प्रकारची कामगिरी. अधिराज 11 वडगर, 4 स्ट्रायकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला FM कांदारी किंग्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एक चांगली मॅच पहिल्या 2 ओव्हरमध्ये तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तर निश्चितपणे आज आपण पाहतोय प्रत्येक ओव्हरमध्ये 11 रन मीन्स या मैदानावरती या भरपूर कमी धावा आहेत मित्र म्हणेन, कारण जेव्हा तुम्ही या मैदानावरती खेळता चौफेर तुम्हाला मैदान खुलं आहे, अशा परिस्थितीमध्ये एका ओव्हरमधून 15-17 धावा लुटणं हे व्यावसायिक खेळाडूंसाठी फार मोठी गोष्ट नाही आहे. जिशान खान पहिला बॉल, ओ सुपर इनसाइड आउट स्ट्रोक. श्रेयसने उडवलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. 6 धावांकरिता हा षटकार. वाह, काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. टायमिंग होतं, केवळ पंच केलं बॉलला, आणि रबर बॉलला ताकदीची आवश्यकता नसते. रबर बॉलला मात्र या ठिकाणी अशाच प्रकारच्या टायमिंगची आवश्यकता असते आणि श्रेयसने एकाच झोनमध्ये 2 षटकार खेळलेत हर्षद सर आतापर्यंत. खूप चांगलं. आणि या षटकाची सुरुवात जर पाहिली तर मी म्हणेल श्रेयस कदमने धमाकेदार केली आहे. न सुरुवात ज्याची चांगली त्याचा शेवट चांगला होतो, कारण या ओव्हरची जी सुरुवात षटकाराने झाली आहे, पुढं काय लिहिले 5 बॉलमध्ये अजूनही प्रश्नचिन्ह आहे मनामध्ये, कारण जिशानला पहिल्या बॉलवरती मात्र पुरतं हैराण करून सोडलं आहे. अजूनही या ठिकाणी थोडेसे होप्स आहेत की जिशान या टप्प्यावरती बॉलिंग करणार नाही, कारण श्रेयसने टप्पा ओळखला आणि जिथे टप्पा ओळखला जातो तिथे मात्र फटकेबाजी चांगलीच होते, हे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. हा दुसरा फटका आहे त्या झोनमध्ये खेळलेला, त्यामुळे श्रेयसचा तो स्ट्रॉंग झोन असू शकतो आणि या मैदानावरती तो झोन त्याने मात्र काबीज केला आहे असं म्हणू शकतो आपण. ऑप्समच्या बाहेर जाणारा बॉल जास्त बाहेर निघतो, परंतु शफल झाला आहे, त्यामुळे ऑप्समला थोडंसं बीट करून बॉल मागे चालला आहे. हे पाहू शकता आपण, हे पाहू शकताय. खूप चांगली बॉलिंग जिशानची. षटकारानंतर मात्र केलेलं कमबॅक डॉट बॉलने हे मात्र गोलंदाजाचं मनोबल वाढवून जातं. लेफ्ट आर्म राऊंड हा बॉल पाहू शकता, लेग स्टिक सोडून चालला आहे. पंच टर्न होतील आमच्याकडे. वाईट बॉल, दोन्ही हात जमिनीला समांतर आणि समांतर रेषेमध्ये पंचांनी कळवला. दत्ता मेहर सर आज मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा पहा आमचा कॉम्बॉक्स, किती सुंदर कॉम्बॉक्स आहे आणि एक जबरदस्त या कॉम्बॉक्सला लुक आला आहे, कारण आज चंदू सर आमच्यासोबत जोडले गेलेत.
जिशान तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस चांगला फटका ऑन साईडला लॉंग ऑनकडे अगदी जमीनला घरंगळत हा बॉल निघून गेलाय, परंतु अय्यूब त्या ठिकाणी असताना इथे काय घडलंय बापरे, भरपूर मोठी चूक. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, थ्रो चांगली झाली चंदू सर, परंतु गॅदर थोडंसं खराब पाहायला मिळालं. बॉल हातात सापडला असता तर विकेट मिळाली असती आणि कदाचित श्रेयसची विकेट या मॅचसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकली असती. इथे आपण पाहू शकताय रनआउटची शक्यता होती, परंतु रन आउट इथून मात्र झालेला नाहीये, परंतु थोडीशी दुखापत जरूर त्याला जाणवेल. लास्ट मुमेंटला खरं तर चेंज केलं डिसिजन. भावेश शेलार त्या ठिकाणी मात्र आहे. भावेश शेलारने मात्र जो नकार दिला त्यामुळे कुठे ना कुठेतरी धोका उद्भवला होता श्रेयस कदमला रन आऊटचा, परंतु त्यातूनही तो सर्वाईव्ह करतोय, वाचतोय. म्हणजे कुठे ना कुठेतरी नशीब साथ देत आहेत, कारण क्रिकेट हा 99% मेहनतीचा खेळ आहे आणि 1% तुमच्या नशिबाचा खेळ आहे. कारण 1% जो नशीब तुमचा असतो तो मात्र कोणी घेऊ शकत नाही. 99% मेहनत, 1% नशीब, या सूत्रावरती चाललेला हा क्रिकेटचा खेळ आहे. भावेश शेलारला अद्यापही संधी मिळाली नव्हती चंदू सर, परंतु आता संधी मिळाली आहे. पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. लेफ्ट हँडेड बॅटर म्हणजे या मैदानासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, कारण या मैदानावरती येताना एकतर लेफ्ट आर्म बॅट्समन तुमच्या टीममध्ये असणं गरजेचं आहे. फटका फसला आहे. इथे काय घडलं, ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झालेला बॉलसोबत छेड काढण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र भावेशची पडलेली ही विकेट. यस, खूप चांगली कमबॅक म्हणावं लागेल. पहा, पहिलाच बॉल त्यांच्या विरुद्ध षटकार आला, त्यानंतर जिशान अचूकतेवर येताना पाहायला मिळाले, शरीरापासून थोडेसे दूर काही बॉल ठेवले. भावेशसाठी जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर अगदी पुढे करण्याचा प्रयत्न हा बॉल राहिला आणि त्या प्रयत्नात फसले भावेश आणि आकाश तारेकर यांनी एक चांगली कॅच इकडे पकडली गेलेली आहे. आणि श्रेयसला साथ कोण देणार हाही प्रश्न मात्र या ठिकाणी सध्याच्या घडीला पडलेला आहे, कारण फरदीनच्या पाठोपाठ भावेशचं माघारी परतणं कुठेतरी इकडे FM कांधारी किंग्सला मात्र पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन आलेलं आहे. खरं तर चंदू सर, मी तर म्हणेन भावेशला खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं होतं. श्रेयस सोबत त्याला भागीदारी बनवणं गरजेचं होतं, कारण भागीदारी पार्टनरशिप तुम्ही ज्यावेळेस बिल्ड करता त्यावेळेस मात्र समोर खेळणाऱ्या खेळाडूचं मनोबल जे आहे, कॉन्फिडन्स जो आहे तो ॲटोमॅटिक वाढतो, कारण त्याला माहीत आहे एक खेळाडू असा आहे माझ्याकडे जो माझ्या संपूर्ण इनिंगमध्ये मला साथ देईल. जसं जसं रनिंग बिटवीन द विकेट वाढत जाईल तसं मात्र त्याची साथ आणखीन बिल्ड होऊन जाणार यात शंका नाही आहे. जिशानचा या ओव्हरमधील 5वा बॉल आहे. यावेळेस मात्र पहा पॅडवरती आदळला आहे बॉल आणि इथून मात्र पंचांचा मात्र कोणता इशारा येताना दिसत नाही आहे. लेग बाईस, परंतु एक धाव रोखू शकत नाही. 31 झाल्यात. अजूनही एक बॉलचा शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 ओव्हर इथे मात्र होतील समाप्त. नगरसेवक चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या कार्याचा सन्मान मान वाढवणारी क्रीडा स्पर्धा. गेली 8 वर्ष अविरतपणे सुरू असलेला हा दिवा असत तेवत ठेवण्याचं काम किरणजी मेहर, विवेक सुतार या सर्व मान्यवरांनी केले. त्यांना पाठबळ मिळतंय ते आमचे लाडके उद्योजक अविनाश शेठ सुतार यांनी मात्र खूप वेगळ्या उंचीवरती या स्पर्धेला नेली आहे, कारण पाठबळाशिवाय कोणतंही कार्य हे अपुरत असतं असं म्हटलं जातं आणि तेच होते. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अधिराज 11 वडगळ टीम धावा बनवते 32/2. पहिल्या ओव्हरला 11 रन, दुसऱ्या ओव्हरला पुन्हा 11 रन आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर केवळ 10 रन आलेले आहेत आणि इकडे कमबॅक म्हणावं लागेल थोडंसं. पहिल्या बॉलवर तुमच्या षटकार आल्यानंतर सुद्धा तुम्ही कमबॅक करू शकता, ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा सामना सिल्वर स्टार भिवंडी, भावेश पवार इन ॲक्शनमध्ये असतील तर दुसऱ्या बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, भावेश नाईक इन ॲक्शनमध्ये असतील. 2 भावेशमधील लढत पाहायला मिळेल आणि इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि इकडे जर पाहिलं तर थोडीशी सिच्युएशन जर पाहिलं तर अंडर कंट्रोल आहे, कारण 32 धावा झालेल्या आहेत, परंतु श्रेयस मैदानात आहेत, सचिन कनोजिया साथीला आलेले आहेत. हा देखील प्लस पॉईंट समोर जर अधिराज 11 वडगर संघाचा देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि येणाऱ्या 2 ओव्हर आणि जर का इकडे पुढे 27-28 धावा आल्यात, 60चं जे टार्गेट श्रेयसने स्वतः सांगितलं होतं तर तिथपर्यंत टीम जाऊ शकते. परंतु संघनायकाने जर पाहिलं तर
पुन्हा एकदा फिरकीपटूकडेच गेलेत, कारण त्यांनी मागील ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती. रोहित यादव या डावखुरी हाताच्या फिरकीपटूकडे गेलेत, परंतु त्यांचा सामना श्रेयस कसा करणार, सचिन कनोजिया कसा करणार, हे मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. अगदी बरोबर आहे. खूप चांगली संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळाली. FM कांधारी किंग्सच्या माध्यमातून देखील असेल आणि अधिराज 11 वडघर टीमच्या माध्यमातून देखील असेल, कारण या दोन्ही संघांमध्ये तुल्यबल खेळाडू आपसांमध्ये भिडताना पाहायला मिळतात. कारण रोहित यादव सारख्या खेळाडूला एक षटकार जरूर मारलाय श्रेयस कदमने. यावेळेस पहा ऑफस्टम्पच्या बाहेर फिरवलाय बॉलला, टप्पा पडल्यानंतर बॉलची जी ग्रीप आहे ना ती खूप सुंदररित्या साथ देते. आता मात्र बॉल जेवढा ड्राय होत जाईल ना तेवढी मात्र रोहित यादवची फिरकी या मैदानावरती चालणार आहे. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर निघालाय. पंच इथे मात्र कळवतात आम्हाला हा वाईट बॉल आहे. नीरज राणावत सर आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. काल त्यांचा वाढदिवस होता, भरपूर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावरती झाला. हे पहा फिरवला बॉल, परंतु त्याही बॉलवरती अटॅक मिडविकेट क्लिअर करतोय सीमारेषा बाहेर श्रेयसच्या बॅटमधून. षटकार क्रमांक 3. मात्र श्रेयस जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. बॉल तेवढाही खराब नव्हता, परंतु हा स्ट्रोक बनवला मी म्हणेल. मागील बॉल खूप मोठा टर्न झाल्यानंतर जर पाहिलं तर हा थोडासा मागे होता. स्वतः मागे गेले, बॉलला फिरू दिलं, येऊ दिलं आणि त्यानंतर योगेश पवार यांच्या डोक्यावरून मात्र षटकार खेळताना पाहायला मिळालेत. एका बाजूने एक हाती किल्ला लढवतायत मी म्हणेल श्रेयस कदम, कारण धावसंख्या आता 39वर पाठवलेली आहे. याही षटकात रोहित यादव आणि श्रेयस कदम या दोघांमधला चांगला संघर्ष. एक सिक्सर किंग आहे आणि एक फिरकीचा जादूगार आहे. निश्चितपणाने जबाबदारी घ्यावी लागेल श्रेयसला. इथे पहा पुन्हा एकदा फिरवला बॉल, त्याच लाईन आणि लेंथवरती एक अँगल बनवला आहे त्याने. स्वतःचा टप्पा सेट केलेला की इथून मला बॉल टर्न करायचा आहे, इथून मला बॉल बाउन्स करायचा आहे आणि सध्या तो त्यामध्ये यशस्वी होतोय. हे पहा मिस टायमिंग आहे, फटका फसलाय की काय, परंतु एक टप्प्याची मदत घेऊन बॉल चाललाय सीमारेषेला. गवस निघाला. 4 धावा, येईल चौकार, 4 रन. थँक्यू. DJ गंगेश यांची देखील ॲडव्हर्टाईज चंदू सर थोडंफार होणं गरजेचं आहे, कारण संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांच्याही बोटांची जादू या बटनांवरती पडेल त्यावेळेस मात्र आपल्याला सर्वांना एक सुमधुर संगीतांची मैफिल देखील ऐकायला मिळणार आहे. आणखीन एकदा बॉल टर्न केला, तिसरा डॉट बॉल रोहितचा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका हेलिकॉप्टर पद्धतीने खेळले, लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि तिथे मात्र कोणतीही चूक नाही. जस्ट 21 ओव्हर देअर. 4 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळाली. 44 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे या ओव्हरमध्ये जवळजवळ 12 धावा चंदू सर आलेल्या आहेत. तुम्ही उल्लेख केला पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10, चौथ्या ओव्हरमध्ये 12 धावा, म्हणजे एकूण 23 धावांचं स्पेल हाताळलं गेलं रोहित यादव यांच्या माध्यमातून. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावीच लागेल, कारण परंतु श्रेयसच्या बॅटमधून येणाऱ्या या ज्या धावा आहेत ना त्या कुठेतरी 60च्या दिशेने वाटचाल अजूनही करतायत मी म्हणेल. कारण 5व्या षटकासाठी जर पाहिलं तर आणखीन एक नवीन गोलंदाज येणार आहेत आणि त्याचा या ठिकाणी फायदा उचलला जाणार का ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. श्रेयसची बॅटिंग चर्चेचा विषय राहिला आहे. पुन्हा एकदा दोघांमधील संघर्ष पहा किती चांगला रंगला. श्रेयसने काही चांगले फटके खेळले खरे, परंतु काही बॉल जर पाहिलं तर श्रेयससाठी एवढे जबरदस्त वळवलेले आहेत रोहित यादवने, त्यामुळे त्यांचंही कौतुक. पहा रोहित वर्सेस श्रेयस हे देखील मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. कधी श्रेयस, कधी रोहित, कधी षटकार, कधी गरगर 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 बॉल फिरणं, हे सुद्धा पाहायला मिळालं. आणि पुन्हा एकदा ते मात्र या ठिकाणी tenniscricket.inच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दाखवलं जात आहे. रोहित वर्सेस श्रेयस ही झालेली बॅटल आहे ती आपण पाहिली tenniscricket.inच्या या स्क्रीनवरती. आपण अगदी स्पष्टरित्या बॉलर तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग झालेला बॉल, परफेक्ट लाईन आणि लेंथ, ॲक्युरेट बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. फैजल येतोय बॉलिंग मार्कवरती. जबरदस्त गोलंदाजी, पहिला बॉल डॉट. इथे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी चेहऱ्याच्या समोरून बॉल बाउन्स होत विकेट कीपर आकाश तारेकरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हे पहा आपण पाहतोय श्रेयस धावांसाठी झगडतोय. त्याला एक टार्गेट माहिती आहे की 60 मला आणायचं आहे,
परंतु कसं आणायचं आहे आता त्यासाठी प्रश्नचिन्ह आहे. 3 डॉट बॉल आले. चंदू सर काय म्हणाल, 60 गाठली जाईल का, अजूनही होप्स आहेत का? नक्कीच काय बॉलिंग पाहिजे. शेवटच्या ओव्हरसाठी फैजल आलेत आणि पहिले 3ही बॉल डाऊट टाकलेले आहेत. विक्रोळी परिसरातील असणारा हा फैजू सुंदर कामगिरी करतोय. श्रेयस थोडंसं स्ट्रगल आता करायला लागले त्यांच्या विरुद्ध, कारण ते वैयक्तिक 36 वर खेळतात आणि टीम 44 वर आहे. ओ उडवलाय बॉल त्याच झोन मध्ये. पुन्हा एकदा तिसरा षटकार येईल का? होय, तर प्रश्नचिन्ह होता, त्याचं उत्तर मिळालेलं आहे. 6 रन, चौथा षटकार श्रेयसच्या बॅटमधून. अजूनही आम्हाला वाटते होप्स कायम आहेत, परंतु मी कौतुक करेन, अभिनंदन करेन. 50 धावा इथे मात्र पूर्ण होत असताना अधिराज 11 वडगळ टीमच्या आपल्याला पाहायला मिळतील. चंदू सर, मी म्हणेन वाटचाल अगदी योग्य. अजून एखाद मोठा फटका आला तर सामना बनू शकतो, या तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु कॅप्टन ऑफ आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीम आणि कॅप्टन ऑफ सिल्वर स्टार भिवंडी दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आमच्या व्यासपीठावरती या. भावेश पवार, भावेश नाईक, दोन्ही भावेश आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. हे पाहू शकता आपण, पहिले 3 बॉल डॉट, त्यानंतर षटकार आलाय. 50 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 बॉल इथून मात्र पूर्ण करावे लागतील. आणखीन एकदा बॅटची एज घेतली, बॉल मागे चाललाय फाईन लेगकडे. मयूर वाघमारे वेगाने बॉलवर आलाय. एक सिंगल रन आलेली आहे आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट करणं आता नाही शक्य होणार, कारण कालच्या दिवसभरामध्ये देखील हेच दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. कारण एकाच ठिकाणी बॅट्समन थांबला. चंदू सर, हे टेनिस क्रिकेट लेदर बॉलपासून घडलेले बदल आहेत आणि नियमांमध्ये झालेले हे जे बदल आहेत ना, हे खरोखर कौतुकास्पद आहेत. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये झालेले बदल, ते गल्ली क्रिकेटपर्यंत हे नियम आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे, परंतु या बॉलवरती काय डिसिजन येईल हे मात्र पाहणं तेवढंच उत्सुकतेचं ठरणार आहे. दोन्ही पंच सध्या तरी या ठिकाणी विचारविनिमय करतात, चर्चा करीत आहेत. कारण अजूनही पंचांच्या निर्णयाची आम्हाला वाट पाहावी लागते, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी ज्या काही घडामोडी घडल्यात त्या घडामोडी मात्र कोणास मान्य असतील कोणास मान्य नसतील. कारण पंच आहेत, पंचांच्या निर्णयाचा मान सन्मान आपणास करावायच लागतो आणि हेच सध्या आपल्याला पाहायला मिळते. आकाश तारेकरने ॲग्री केले, पंचांचा निर्णयाचा सन्मान केला. चला, शेवटचा बॉल आहे. रन मिळाली 1 आणि दुसऱ्या रनसाठी मात्र रनआउट झाला आहे बॅट्समन. उचललाय बॉल, परंतु उंच गेला. लांब किती जाईल हा प्रश्न आहे. फिल्डर डाऊन द बॉल. अय्यूब येतोय आणि त्याच्या हातामध्ये सेफली लँड. अखेरीस ही विस्फोटक फलंदाजी, हा विस्फोटक इनिंगचा खेळ जो होता तो कुठे ना कुठेतरी थांबला असं म्हणूया आपण. शेवटच्या बॉलवरती टीमची टोटल झाली एकूण 51-52 धावांचं इथे लक्ष असणार आहे ते FM कंधारी किंग्स टीम समोर. आणि या टीमला मात्र या 52 धावांचं लक्ष कशा रीतीने पार करायचं हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. कुठेही जाऊ नका, आमच्यासोबत असेच जोडून राहा. आपण टॉस करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये भेटूया. विघ्नेशजी मडवी सर आणि त्यांच्या समवेत आम्हाला दोन्ही कॅप्टन जॉईन करतील, भावेश पवार आणि भावेश नाईक. भावेश नाईक तर आलेत, परंतु सिल्वर स्टार भिवंडीकडून कोण येतील हे मात्र अपेक्षित असणार आहे. चला, सिल्वर स्टार आणि वर्सेस आपण आदित्यप्रिया लॉजिस्टिक गळंबोली या टीमने देखील लगेचच यायचं आहे. तर प्लीज सिल्वर स्टार या टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होईल. थोड्याच वेळात आपण टॉस करणार आहोत. भावेश पवार प्लीज आपण या. सिल्वर स्टार या टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या वर्सेस आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ देखील खेळताना दिसेल. भिवंडी वर्सेस कळंबोली असा सामना देखील मैदानामध्ये पाहायला मिळेल. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माजी नगरसेवक चषक 2024 पावसाळी क्रिकेटचा घमासान सुरू आहे आणि
गणेश रामलीला मैदानामध्ये चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम. चला सिल्वर स्टार भिवंडी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की लगेचच टॉससाठी या. हेच थोड्या वेळात आपण लगेच टॉसला देखील सुरुवात करणार आहोत. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. येस डेफिनेटली सिल्वर स्टार भिवंडी टीम आपण थोडासा डिले करताय. पहा या स्पर्धेची नियमावली खूप कडक आहे. तुम्ही या स्पर्धेला एवढं हलक्यात घेऊन चालणार नाही. चंदू सर तुम्ही उल्लेख केला, तुम्ही सांगताय की तुम्ही गेली 5 वर्ष या स्पर्धेसोबत जोडली गेलेली आहात, परंतु या 5 वर्षांमध्ये या स्पर्धेच्या नियमांमध्ये जराही तसूभरही कमतरता तुम्हाला जाणवली नसेल. कारण ही स्पर्धा जी आहे नगरसेवक चषक खेळण्यासाठी रथी महारथी खेळाडू या मैदानावरती येत असतात आणि त्या सर्वांना मात्र या स्पर्धेची नियमावली ही माहीत असणं गरजेचं. सिल्वर स्टार भिवंडी आम्ही मान्य करतो की आपला बराच लांबचा प्रवास करायचा आहे, परंतु इथे असे खेळाडू देखील आलेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जो जवळजवळ 100, 120, 150, 200 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे नवी मुंबई ते भिवंडी हा फार मोठा प्रवास नाही आहे. आपले खेळाडू नवी मुंबईमध्ये येणं फार गरजेचं आहे. लवकर दिलेल्या वेळेत आपल्या इथे यायचं आहे. टॉस पहिल्या ओव्हरपर्यंत होणं अपेक्षित आहे, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून जी काही कारवाई केली जाईल त्याला सिल्वर स्टार भिवंडी स्वतः जबाबदार असेल याची मात्र त्यांनी नोंद घ्यावी. थँक्यू व्हेरी मच. सामना होईल सुरुवात. सुरुवात होईल सेकंड इनिंगमध्ये. आपण पाहतोय 52 धावांचं लक्ष असणार आहे आणि या 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी FM कांधारी किंग्सचे सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आलेत आणि आपण लीडसाठी जाऊया. आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंदू शेट्टे सर यांच्याकडे. धन्यवाद हर्षद मडवी सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नवी मुंबईची मानाची पावसाळी क्रीडा स्पर्धा नगरसेवक चषकासाठी सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस, व्यावसायिक गटाचा दिवस आणि मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते अधिराज 11 वडगर 4 स्ट्रायकर आणि त्यांच्या विरोधात FM कांधारी किंग्स बांद्रे यांच्यातील सुरू असणारा हा सामना पाहायला मिळतोय. पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर अधिराज 11 वडगर संघाने धावा केल्या त्या मात्र 51 आणि 52 धावांची आवश्यकता असताना उस्मान पटेल आणि योगेश पवार यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. पहिला बॉल गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर इम्रोज खान यांना आपण पाहतोय. अचूकता गोलंदाजीतील पाहिला मिळते या गोलंदाजाकडे आणि खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवण्याचं प्रचंड कसब आहे या खेळाडूकडे. नाव इम्रोज, महागिरी एक्सप्रेस ठाणे. तर रायगडचा टायगर बॅटिंगसाठी उस्मान पटेल. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल आणि तो जर पाहिला तर स्वैर ठरतोय. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळत आहेत. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु या 52 धावांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी इम्रोज.
ओहो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. हर्षद सर, हा बॉल ज्या वेळेला सुका असतो ना, त्यावेळेला जसा बॅटिंगला बॅट्समनला ॲडव्हान्टेज असतो तसा बॉलरलाही असतो, कारण तो स्विंगही जास्त होतो आणि जर तुम्ही वळवला तर तो जास्त फिरक देखील घेतो. ती बरोबर आहे कारण ज्या पद्धतीने इम्रोजने बॉलला फिरवलंय, मागच्याही इनिंगमध्ये आपण रोहितची बॉलिंग पाहिली होती की काही प्रमाणामध्ये रोहितला फटके बसले, परंतु ज्यावेळेस बॉल ड्राय होत होता ना त्यावेळेस त्याला बॉल ग्रिप करायला आणखीन ॲडव्हान्टेज मिळत होतं. इम्रोज, ओ हो 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 हो, आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता उस्मान यालचा आणि इम्रोज यांनी काय बॉल टाकलाय. आतल्या बाजूला बॉलने वळण घेतलं आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने मात्र मार्गस्थ झाला. ओ, आणि खूप म्हणजे ही खासियत आहे या खेळाडूची, इम्रोज यांची. यावेळेला मात्र उस्मान पटेल सुद्धा सांगतायत मला रायगडचा टायगर म्हटलं जातं आणि या बॉलला कव्हरच्या दिशेने मात्र पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. षटकार मिळाला चंदू सर, खूप चांगला फटका होता. ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला. यावेळेला मात्र फटका बसलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि लगेच दुसऱ्या बॉलवर उत्तर दिलं. याला म्हणतात एक जबरदस्त मॅच आणि कट टू कट विकेट आली आहे. विकेट मिळाली हे महत्त्वाचं आहे, कारण उस्मान सारख्या फलंदाजाला बाद करणं हे मात्र या संपूर्ण मॅचवरती पकड बनवण्यासारखं आहे. 101 फलंदाज आहेत या टीममध्ये, कारण एकाहून एक सरस फलंदाज ज्यावेळेस एका टीममध्ये असतात त्यावेळेस मात्र बॅट्समनला खेळायला देखील तेवढीच उत्सुकता वाढते. आणि आपण पाहतो इम्रोजच्या मागच्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि मग त्या बॉलवरती फसलेला फटका उस्मानला मात्र मैदानाच्या बाहेर घेऊन येतोय. आज उस्मानला देखील पाहण्यासाठी या मैदानावरती बऱ्याच प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे, कारण या खेळाडूचा फॅन फॉलोवर जो आहे तो भरपूर मोठा आहे आणि या खेळाडूची ओळख जी आहे ना ते आपण पाहिली होती. काय ओळख आहे, कारण कर्नाटकासारख्या परिसरामध्ये जाऊन त्याची भली मोठी रॅली काढणं हे मात्र खरंच त्यांच्या चाहत्यांना मात्र आम्ही सलाम करतो. चंदू सर, असे खेळाडू आहेत की ज्यांनी मात्र या टेनिस क्रिकेटमधून आपल्या संपूर्ण भारतभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये एक वेगळाच फॅनबेस तयार केला आहे. पहा, बास झाल्यानंतर देखील त्याचे अनेक चाहते त्याला भेटताना पाहायला मिळतात. चंदू सर, हे सगळं आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटने आणि रबर बॉल क्रिकेटने दिलं आहे आणि हे दोन्ही क्रिकेट जर नसते तर या सगळ्या गोष्टी देखील पाहायला मिळाल्या नसत्या. आणि पहा, उस्मान बाद होऊन मैदानाच्या बाहेर आलेत आणि तिकडे झुंबड उडाली अक्षरशः उस्मान बरोबर सेल्फी काढण्यासाठी. आणि इकडे जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अय्यूब जाताना पाहायला मिळत आहेत. कासार वडवलीचा स्टार, परंतु इम्रोज, दोन ठाण्याचे खेळाडू आता आमने सामने असतील. पहा, धाव संख्या जर पाहिली तर 52 करायची आहे खरी 5 ओव्हरमध्ये, म्हणजे 10 पेक्षा थोडीशी जास्त ही सरासरी आहे. परंतु त्यामध्ये देखील मॅच रंगवण्याचा प्रयत्न अधिराज 11 वडगर संघाचा आहे, कारण इम्रोज ज्यांचं जे प्रमुख अस्त्र आहे त्यांना मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजीला आणलं आणि त्यांनी विकेटही मिळवली उस्मानची. ओ हो 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 हो, आणखीन एक बॉल मात्र या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळाला. यष्टांच्या लगोलग जर पाहिलं तर फरदीन काझी होते आणि इम्रोजने काय बॉलिंग केली आहे, एक विकेट सुद्धा मिळवली आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं केवळ 7 धावा खर्ची केलेल्या आहेत. याला म्हणतात दर्जेदार गोलंदाजी. आणि त्यातही चंदू सर षटकार खाऊन देखील 7 धावा, म्हणजे फक्त मी तर म्हणेन एकाच धावेचं षटक तेही वाईड बॉल हाताळला गेला होता म्हणून. नाही तर हे पहा, मागच्या ओव्हरचे हायलाईट पहा, एक षटकार जरूर आला होता परंतु त्या व्यतिरिक्त खूप चांगले बॉल इम्रोजने रिलीज केले होते. अंगावर येणारा बॉल होता, ऑप्शनच्या बाहेर टाकलेला बॉल होता, पुन्हा एकदा हा बॉल षटकारासाठी खेचला गेला. त्यानंतर मात्र उस्मानची पुढच्या बॉलवरती मिळालेली ही विकेट पहा, विसरता येणार नाही आहे, कारण इम्रोजची गोलंदाजी भरपूर प्रभावित करून गेली टीम अधिराज 11 वडगरला. ज्या पद्धतीने टाकली गेली हे पहा, शेवटचा बॉल होता अयूबसाठी आतमध्ये येणारा हा बॉल भरपूर चकित करून गेला, त्याला अचंबित करून गेला. दुसऱ्या षटकाला होईल प्रारंभ, दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती आशिष. या खेळाडूची देखील भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. इम्रोजला दाखवलं जातं आहे स्क्रीनवर अख्ख्या ओव्हरचा देखील आपण या ठिकाणी संपूर्ण ओव्हरला पुन्हा पाहिलं. आशिष मेहरोलचा रोल याही ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे, कारण समोर जर पाहिलं तर सध्या रन मशीन, धावांची रन मशीन
नक्कीच मी म्हणेल, कारण धर्मवीर चषक कोलगेटला नुकतीच मोटरसायकल बाईक मिळवली मालिकावीर म्हणून बांद्रा या ठिकाणी, आणि आता मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. कदाचित मला असं वाटते कालच्या गेमचा चंदू सर योगेश पवार यांना फायदा होऊ शकतो. या मैदानावरती काल खेळलेत म्हणजे फ्रेश आहे, त्यांच्या मेमरीज फ्रेश आहेत, त्यांची बॅट तळपली या मैदानावरती काल, याचा ते फायदा उचलू शकतात. यस, तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. सन्माननीय सूर्यकांतजी या ठिकाणी मात्र उपस्थित झाले आहेत. शिवसेना उप शहर प्रमुख त्यांचं आपण या ठिकाणी करूया मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे प्रेमनाथजी मडवी काका यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. हे असं एक व्यक्तिमत्व आहे, नवी मुंबईत कुठेही मॅचेस असू द्या, स्वखर्चाने स्वतःचा डबासहित ते व्यक्तिमत्व आजही प्रत्येक स्टेजवरती आवर्जून जाऊन बसतात. ही त्यांची या नवी मुंबई टेनिस क्रिकेट प्रति असलेलं प्रेम आहे. यावेळेला मात्र वेगवान बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न राहिला. फरदीन पोहोचताय तिकडे, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि धाव संख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. चांगला संघर्ष पाहायला मिळणार आहे. हार मानणाऱ्या तर दोन्ही टीम नाही आहेत आणि त्यामुळे संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मोठी स्पर्धा, एक मानाची स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे आणि याकरता हे प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतात दोन्ही बाजूने. कारण ही स्पर्धा जर पाहिलं तर तुम्हाला लखपती तर बनवणारच आहे, परंतु एक वेगळा नावलौकिक देखील देणार आहेत. कारण मोठ्या स्पर्धांमधील परफॉर्मन्स लक्षात राहतो आणि तुम्ही दिसण्यात सुद्धा येता आणि आज मात्र ते आपल्याला पाहायचं. 14 धावा धावफलकावर आहेत. ओहो, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय कॅच पकडली आहे फरदीन काझीने यष्ट्यांच्या लगोलग, आणि इकडे जर पाहिलं तर अय्यूबला माघारी परतावं लागतंय. फरदीन काझीने घेतला प्रतिम झेल आणि आशिष मेहरोल घेत आहेत विकेट. विकेट मिळाली. अयूब शेख या खेळाडूला मात्र खरं तर मैदानावरती उभं राहणं फार गरजेचं होतं, कारण एका बाजूने योगेश पवारची बॅट लागली, पहिल्या बॉलवर षटकार आलाय, परंतु आता मात्र आकाश तारेकरला या ठिकाणी मात्र मैदानावरती अजूनही टिकून राहावं लागेल. कारण योगेश पवारला एक तरी असा बॅट्समन हवा आहे की तो मात्र या संपूर्ण इनिंगमध्ये योगेश पवारला साथ देईल. कारण षटकाराने सुरुवात झाली आहे म्हणजे त्यांचा श्री गणेश हा चांगला झालेला आहे. यस, आकाश तारेकर यांना सुद्धा हे मैदान आणि ही स्पर्धा गाजवताना आम्ही पाहिलेलं आहे, त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आणि टेनिस क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट यांच्या बरोबरीने मागील काही वर्षात व्यावसायिक क्रिकेट आणि त्याच्या जोडीला रबर बॉल क्रिकेट हे सुद्धा आकाश यांनी खूप चांगलं गाजवलं आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल मनगटाच्या साह्याने ऑन साईडला खेळले, तिकडे फिल्डर आले तर तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव मिळेल. मी इकडे चांगलं कमबॅक केलं मी म्हणेल आशिष मेहरोलने. पहिल्याच बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी. येस, डेफिनेटली पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या गेलेल्या 7, त्यानंतर मात्र या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर षटकार आले. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत तरी 8 धावा खर्च करतात. सिल्वर स्टार भिवंडी टीम तुमच्यासाठी शेवटचा कॉल आहे. यानंतर होणाऱ्या कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आणि टीम कॅप्टन आले आहेत, कारण भावेश नाईक ऑलरेडी आपल्याकडे आले आहेत. आणखीन एक बिग हिट येताना पाहायला मिळतोय. फलंदाजीचा बादशहा नेरूळ नवी मुंबईमध्ये तुटून पडतोय. योगेश पवार यांचा बॅटचा वार, बॉल सीमारेषा पार.
नक्कीच रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी मानली जाते, कारण असे खेळाडू रायगडने दिलेत आपल्या या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला. त्यामुळेच ही काय आज रायगड या विभागाला मात्र क्रिकेटची पंढरी ही मात्र आता ही खाण आहे. इथून मात्र अनेक खेळाडू या टेनिस क्रिकेट विश्वाला मिळालेत. याचा योगेश पवार हे मूर्तिमंत उदाहरण. ऑन साईडला खेळले, टॅप केल्या बॉलला, सिंगल आली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुपर्ब सुपर्ब. 2 चित्ते जणू जंगलामध्ये पळतात शिकार करण्यासाठी असं वाटू लागले. 2 धावा आल्यात. हे षटक मात्र थोडंसं महागडं राहिलं. तब्बल 16 धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. एक विकेट आली खरी, परंतु 16 धावा आल्या आणि त्यामुळे धावसंख्या 23 वर जाते. 3 षटकांमध्ये अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे 29. 18 बॉल 29. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या. सिल्वर स्टार टीम भिवंडी, त्यांच्या विरोधामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, या दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि टॉस केला जाईल. राजू सर आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली वर्सेस सिल्वर स्टार भिवंडी. इजाज कुरेशी, भावेश नाईक आमच्या सोबत जोडले गेलेत. टॉस केला जाईल आणि कॉल करतील भावेश. टेल इज कॉल. येस, हेड आलाय, म्हणजेच सिल्वर स्टार टीमने टॉस जिंकलाय. इजाज, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? चेसिंग करू. कसं वाटतंय नगरसेवक चषक ही स्पर्धा, आणि ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते, कशा पद्धतीने पाहतो आणि किती वर्ष झाली ही स्पर्धा खेळतोय? खरंच हे टुर्नामेंट प्रत्येक वर्षी खूप चांगली आयोजन करतात किरण दादा, कारण हे टुर्नामेंटसाठी मी प्रत्येक वर्षी उपस्थित असतो. हे टुर्नामेंट खेळायची एक वेगळीच मजा आहे, कारण ह्या टुर्नामेंटमध्ये पाऊस पण कंटिन्यू पडत असतो आणि रन पण कंटिन्यू होत असतात. तर ह्या टुर्नामेंटला मी आवर्जून उपस्थित राहत असतो. आणि तसंच ऑर्गनायझर कमिटीचा धन्यवाद करेल की ते या मोठ्या लेवलची टुर्नामेंट ते ऑर्गनाईज करत असतात प्रत्येक वर्षी. तर खूप चांगली मजा येते हे टुर्नामेंट खेळण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट, कारण की मॅच इतकी तापली आहे, कारण की खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आणि जाऊया चालू असलेल्या सामन्याचं विवरण. धन्यवाद. इकडे जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार खेळताना पाहायला मिळत आहेत. रायगडचे वंडर बॉय आकाश तारेकर. दोन्ही बॉलला जर पाहिलं तर त्याने आकाश दाखवलंय. एक पॉईंटच्या दिशेने दर्जेदार फटका खेळल्यानंतर आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने हवाई हल्ला केलाय. 6 वाला षटकार आलाय. 2 बॉलवर 2 षटकार. पुन्हा एकदा मॅच मध्ये FM कांधारी किंग्स. आता मात्र खऱ्या अर्थाने या मॅचला रंगत आली. आता सामना बनवला. आकाशने सामन्याला थोडं जवळ आणून दिले. 35 झाले 2 विकेटच्या मोबदल्यात. बॉल हा पहा, नॅचरल दबाव या ठिकाणी मात्र जाणवतोय. इम्रोज खान यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्की पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार लगावल्यानंतर मात्र आता दबाव जाणवतोय आणि तो दबाव स्वाभाविक आहे. हा वाईट बॉल, या वाईट बॉलमधून तो दबाव आपल्याला दिसून आलाय. 3ऱ्या बॉलवरती आलेला वाईट बॉल आकाशसाठी. आकाश हो, इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल नाही थांबत आहे. बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय. या चांगल्या बॉलवर देखील धाव येते. 1 धाव तर घेतली, दुसरीचाही कॉल दिलाय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. पहा इकडे धाव संख्या जर पाहिले तर तेवढी मोठी नाहीये. 52चा पाठलाग करायचा आणि बाईच्या स्वरूपातील या 2 धावा इकडे मिळताना पाहायला मिळतात आणि बघता बघता धाव संख्या 38 वर जाताना पाहायला मिळते. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर देखील मोठी मॅच असणार आहे. सिल्वर स्टारला आपण खेळताना पाहू आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिकला देखील आपण खेळताना पाहणार आहोत. यानंतर फुलटॉस, त्याच्यावर जर पाहिलं तर एक दर्जेदार फटका खेळलाय आकाश तारेकर. ऑन फायर, येतोय सिक्सर. थँक्यू. 8 पाहिजे. 8. 44 झालेले आहेत. 52चं टार्गेट. 8 धावा पाहिजे. 8 धावांची आवश्यकता. आकाश तुटून पडलेत. ओ, यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तोही असफल आणि
बऱ्याच दिवसानंतर जर पाहिलं तर ही जोडी सुद्धा जमली आहे. म्हणजे रायगडच्या या दोन खेळाडूंनी रायगडचं क्रिकेट तसं महाराष्ट्राचं क्रिकेटही समृद्ध केलंय खरं, परंतु आज दोघेही एकत्रित खूप चांगली कामगिरी करतायत. योगेश पवार आणि आकाश तारेकर दोघांनाही एकाच वेळी एकाच टीममध्ये आणि एकाच वेळेला मैदानात देखील आपण पाहतोय. यावेळेला मात्र दिशेवर नियंत्रण नव्हतं आणि पाठीमागच्या बाजूला चेंडू मार्गस्थ होईल खरा, परंतु त्या ठिकाणी व्हाईट बॉल आणि प्लस एक धाव देखील मिळेल आणि धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण, कारण केवळ 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. अधिराज 11 वडगर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते FM कांधारी किंग्स. योगेश पवार यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. 15 धावांवर खेळतायत, आकाश खेळतायत 19 धावांवर. कमी गतीचा बॉल पहा, याला म्हणतात समय सूचकता. हळूवार पद्धतीने केवळ बॉलला ढकललं, बॉलला येऊ दिलं, बॉलला दिशा दिली आणि एक धाव घेत असताना बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या जर पाहिली तर झाली 49. उमेश, चंदू सर, आपण जर विचार केला तसं वाटलं होतं की हा सामना थोडासा पुढे जाईल. सर पहिल्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला कमी धावसंख्या आली होती त्यावेळेला जर पाहिलं तर दबाव निर्माण झाला होता. आपण पाहू शकता आकाश तारेकर यांनी कशा प्रकारे स्ट्रोक्स त्या ठिकाणी खेळलेले आहेत. मागील ओव्हरमध्ये इम्रोजची ही ओव्हर मात्र या ठिकाणी दाखवली जाते. ओव्हर पिच बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरून मात्र खेळताना पाहायला मिळाले. त्यानंतर जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर एक उसळीवाला चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर इम्रोजने पुन्हा कमबॅक केलं खरं, परंतु हा फुल टॉस आणि आकाशने मात्र दिशा दिली स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी आणि हे संपूर्ण ओव्हरची क्षणचित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न होतोय. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर फरदीन, आणि इकडे फरदीन पहिल्याच बॉलवर संधी तर निर्माण केली होती, परंतु तिकडे एक धाव पूर्ण केली आहे. विजयाच्या अगदी दिशेने वाटचाल, एक धाव घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. केवळ एका धावेची आवश्यकता. पहिल्या मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये थोडासा वेळ सुद्धा वाचवला मी म्हणेल बॅटिंग करणाऱ्या टीमने, आणि कारण विजयाच्या उंबरठ्यावर टीम येताना पाहायला मिळते. फक्त एक हवी औपचारिकता आता या मॅचची, परंतु कंपल्सरी चेस इज द रूल ऑफ टूर्नामेंट, त्यामुळे तुम्हाला ही धाव पूर्ण करायची है. फरदीन काजी, हर एक सिचुएशन के लिए है राज है उसका नाम फरदीन काजी. फुल टॉस आणि इथे मात्र विकेट मिळेल का की धावा क्लिअर होतील. यस, सामना इथे मात्र फिनिश. सामना जिंकलाय FM कांधारी किंग्स बांद्रे या संघाने आणि त्यांनी मात्र या स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवत पहिला विजय मिळवला. अभिनंदन टीम FM कांधारी, अभिनंदन. आणि हार्ड लक टीम अधिराज 11 वडगर, 4 स्ट्रायकर्स. FM कांधारी किंगच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना ती वाखाणण्याजोगती होती, आणि बॅटिंगला आल्यानंतर योगेश पवार यांनी सुरुवात करणं आणि त्यानंतर आकाश तारेकर यांनी मॅचची सूत्र आपल्या हातात घेणं, या सगळ्या बाबी खूप महत्त्वाच्या होत्या. श्रेयस कदम पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर 25 चेंडूमध्ये 43 धावांची खेळी केली. एक हाती बॅटिंग मात्र होताना पाहायला मिळाली श्रेयस कदम यांची पहिल्या डावामध्ये. पहिल्या डावात गोलंदाजी जर पाहिलं तर फैजलने लाजवाब केली. एक जर पाहिलं तर विकेट घेत असताना केवळ 7 धावा खर्च केल्या शेवटच्या ओव्हरमध्ये. त्यानंतर जिशान 9 धावा खर्च केल्या, एक विकेट घेतली. रोहित यादव 2 षटकं टाकली, 23 धावा, 1 विकेट. आणि मयूर वाघमारे विकेट जरी नसेल मिळाली 11 धावा खर्च केल्या. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकाश तारेकर यांनी दुसऱ्या डावात सर्वोत्तम धावसंख्या केली. केवळ 6 चेंडूमध्ये 19, योगेश पवार 7 चेंडूमध्ये 19, उस्मान पटेल 6. आणि गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर आशिष मेहरोल हे थोडेसे देखील खर्चिले राहिले. 16 धावा त्यांनी खर्च केल्या. इम्रोज देखील मात्र पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकात खर्चिले राहिले. 29 मात्र धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट देखील घेतली. आणि या मॅचला मात्र जिंकलं गेलं FM कांधारी किंग्स टीमने.